नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महापालिकेची परिवहन समिती भाजपकडे. महापालिकेच्या परिवहन समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक प्रकाश पाटील तर प्रभाग समिती क्रमांक 4च्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नगरसेविका शरीन पिरजादी यांनी बुधवारी अर्ज दाखल केला. विरोधी काँग्रेसकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे पाटील आणि पिरजादी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. मात्र अधिकृत घोषणा शुक्रवारी निवडणुकीच्या विशेष सभेत होणार आहे. परिवहन समिती सभापती पदावर राष्ट्रवादीने दावा केला होता, मात्र भाजपने तो अमान्य केला. महापालिकेच्या परिवहन व प्रभाग समिती 4च्या सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार दिनांक 5 ऑगस्ट हा शेवटचा दिवस होता. सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीकडून दोन्ही समितीवर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादीने परिवहन सभापती पदावर हक्क सांगितला होता, त्यामुळे पेच निर्माण झाला होता. भाजप व राष्ट्रवादीतील चर्चेनंतर ही समिती भाजपकडे राहिली आहे. भाजपकडून कुपवाडमधील नगरसेवक प्रकाश पाटील यांनी परिवहन समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सभापती निवडीसाठी दिनांक 7 ऑगस्ट रोजी समिती सभा होणार आहे. एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला असला तरी उमेदवारी अर्जाची छाननी अर्ज माघारीची औपचारिकता दिनांक 7 ऑगस्ट रोजी पूर्ण झाल्यानंतर बिनविरोध निवड जाहीर होईल. परिवहन समिती 13 सदस्यांची आहे. त्यात काँग्रेसचे संख्याबळ 3 आहे. प्रभाग समिती क्रमांक 4 मध्ये एकूण 22 नगरसेवक आहेत. त्यातील काँग्रेसचे संख्याबळ 4 आहे. या दोन्ही समित्यांकडे काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या दोन्ही समितींच्या सभापती पदासाठी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.